नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑक्टोबर महिन्यातील महत्त्वाच्या चालू घडामोडी. हा व्हिडिओ खास आपण तयार केला आहे ऑक्टोबर महिन्यातील महत्त्वाच्या चालू घडामोडीचं एकत्रित रिव्हिजन देण्यासाठी. याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रातील पोलीस भरतीची तयारी करत असाल, इतर कोणत्याही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल, तर चालू घडामोडी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ऑक्टोबर महिन्याच्या चालू घडामोडीचं आज आपण रिव्हिजन या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महत्त्वाच्या चालू घडामोडी यामध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत. या व्हिडिओची PDF आपण तुम्हाला टेलिग्रामला अगदी मोफत उपलब्ध करून देणार आहोत. त्याची माहिती व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला देणार आहे. चला तर सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. बघा, पहिला प्रश्न आहे आपला, जुडो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे पहिले पदक विजेते कोण बनले आहेत? ठीक आहे, तर जुडोमध्ये या ठिकाणी भारताचं पहिलं पदक जे आहे लिथोई चानंबम यांनी जिंकलेलं आहे. योग्य उत्तर आहे आपलं लिथोई चानंबम. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे आपला, रुपिन फॉर्च्युनाट झापी सांबो यांची अलीकडेच कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून या ठिकाणी नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे? तर बघा, रुपिन फॉर्च्युनाट झापी सांबो यांची नियुक्ती जी आहे मादागास्कर या देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रश्न तिसरा आहे आपला, खालीलपैकी कोणाला भारतात इंग्लिश प्रीमियर लीगचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? ते योग्य उत्तर आहे संजू सॅमसन यांना. प्रश्न पुढचा आहे आपला, आग्नेय आशियातील पहिली कोरल क्रायोबँक कोणत्या देशाने सुरू केली आहे? तर बघा, योग्य उत्तर आहे फिलिपिन्स या देशाने आग्नेय आशियातील पहिली कोरल क्रायोबँक जी आहे ती सुरू केलेली आहे. योग्य उत्तर आहे मग आपलं फिलिपिन्स या देशाने ही बँक सुरू केलेली आहे. प्रश्न पुढचा आहे आपला, 2025चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर बघा, नोबेल पुरस्कारावर प्रश्न सर्व सरळ सेवा भरतीमध्ये तुम्हाला विचारले जात असतात. 2025चे नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत, जाहीर झालेले आहेत. त्याच्यापैकी जर आपण बघितलं तर भौतिकशास्त्रातील जो काही नोबेल पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात आला आहे? तर बघा, 3 व्यक्तींना हा देण्यात आलेला आहे. त्यामध्ये जॉन क्लार्क, मिशेल डेवोरेट आणि जॉन एम मार्टिनिस यांना हा जो पुरस्कार आहे नोबेल पुरस्कार 2025चा भौतिकशास्त्रासाठी देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे, परीक्षेमध्ये याच्याबद्दल प्रश्न नक्कीच तुम्हाला विचारला जाणार आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा बघणार आहोत, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्व्हर्जेशन ऑफ नेचर, ज्याला आपण IUCN म्हणून ओळखतो, तो वर्ल्ड कन्व्हर्जेशन काँग्रेस कोठे आयोजित केली जाणार आहे? तर बघा, योग्य उत्तर आहे अबुधाबी या ठिकाणी वर्ल्ड कन्व्हर्जेशन काँग्रेस जी आहे बैठक जी आहे ती आयोजित केली जाणार आहे. त्यानंतर बघा, प्रश्न पुढचा असणार आहे, भारतातील पहिला सहकार संचलित कॉम्प्रेस बायोगॅस आणि पोटॅश ग्रॅन्युअल प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आला आहे? तर बघा, योग्य उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये हा जो काही प्रकल्प आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. महत्त्वाचा आहे, परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला विचारला जाईल. ठीक आहे, हा जो प्रकल्प आहे पहिला सहकारी संचलित कॉम्प्रेस बायोगॅस प्रकल्प आहे, त्याच्यामुळं महत्त्वाचं आहे की विचारलं जाऊ शकतं आपल्याला परीक्षेमध्ये. यानंतर प्रश्न पुढचा आहे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव काय ठेवण्यात आले आहे? तर बघा, योग्य उत्तर आहे नवी मुंबई विमानतळाचं नाव जे आहे ते लोकनेते DB आंतरराष्ट्रीय विमानतळ असे ठेवण्यात आलेले आहे. योग्य उत्तर आहे आपलं लोकनेते DB पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ. त्यानंतर बघा, प्रश्न आपला पुढचा असणार आहे, 20 वर्षानंतर उद्रेक झालेला भारतातील एकमेव चिखलाचा ज्वालामुखी कोठे आहे? तर योग्य उत्तर आहे अंदमान आणि निकोबार या बेटांवर हा जो काही ज्वालामुखी आहे तो अस्तित्वात असलेला आपल्याला पाहायला मिळतो. योग्य उत्तर आहे अंदमान आणि निकोबार या ठिकाणी. प्रश्न पुढचा आहे आपला, न्यायमूर्ती सौमेन सेन यांची कोणत्या उच्च न्यायालयाचे 14वे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, योग्य उत्तर आहे मेघालय उच्च न्यायालयाचे या ठिकाणी मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न पुढचा आहे, कोणत्या देशाने जगातील पहिली लाईव्ह अंडर वॉटर मुलाखत यशस्वीरित्या घेतली? तर योग्य उत्तर आहे पलाऊ या देशाने जगातील पहिली अंडर वॉटर लाईव्ह मुलाखत यशस्वीरित्या या ठिकाणी घेतलेली आपल्याला बघायला मिळते आहे. प्रश्न पुढचा आहे, स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणते राज्य सरकार स्वदेश मेळावा किंवा स्वदेश मेळा आयोजित करत आहे?
योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्याकडून हा जो काही स्वदेशी मेळा आहे तो आयोजित केला जात आहे. योग्य उत्तर आहे आपलं उत्तर प्रदेश या राज्याकडून. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोनुसार भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणते आहे? योग्य उत्तर आहे कोलकाता हे शहर जे आहे राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोनुसार या ठिकाणी सर्वात सुरक्षित शहर म्हणून कोलकाता शहराची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रश्न पुढचा आहे खालीलपैकी कोणाला 2025चा साहित्यातील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे लाझ्लो क्रान्त्सहोरकाई यांना हा जो काही पुरस्कार आहे 2025चा साहित्यातील पुरस्कार नोबेल पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. प्रश्न पुढचा आहे करहंटपे पुरातत्व स्थळ कोणत्या देशात आहे जिथे 12,000 वर्ष जुना टी आकाराचा दगडी स्तंभ अलीकडेच सापडलेला आहे? तर बघा योग्य उत्तर आहे तुर्की या देशामध्ये हा जो दगडी स्तंभ आहे तो सापडला आहे जो की 12,000 वर्ष पूर्वीचा हा दगडी स्तंभ असलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं नाव आहे कोरा हंटपे पुरातत्व स्थळ याचं नाव आहे जो की तुर्की या देशामध्ये असलेला आपल्याला बघायला मिळतो. प्रश्न पुढचा आहे कोणत्या राज्यात नेसो लिंक्स बोनाबिटाने नावाची एक नवीन वास्प प्रजाती सापडली आहे? तर पश्चिम बंगाल राज्यामध्ये ही जी प्रजाती आहे ती सापडलेली आहे. प्रश्न पुढचा असणार आहे भारतीय टपाल विभाग 6 ऑक्टोबर पासून कोणत्या तारखेपर्यंत राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करत आहे? तर योग्य उत्तर आहे 10 ऑक्टोबर पासून या ठिकाणी भारतीय टपाल विभाग या ठिकाणी 6 ऑक्टोबर पासून राष्ट्रीय टपाल सप्ताह या ठिकाणी साजरा करत आहे. ठीक आहे 10 ऑक्टोबर पासून आहे योग्य उत्तर याचं विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न पुढचा आहे आपला अबोव्ह अँड बियॉन्ड हे जे काही पुस्तक आहे ते कोणी लिहिले आहे? ते योग्य उत्तर आहे शिवकुमार मोहनकाय यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे अबोव्ह अँड बियॉन्ड. बघा पुस्तक आणि त्यांचे लेखक तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जातात ज्यामध्ये आपल्याला 2025 मध्ये प्रसिद्ध झालेले पुस्तक असतील त्यांचे लेखक असतील हे सर्व आपल्याला पाठ करून जाणे गरजेचं आहे. तर त्यापैकीच एक जर आपण पाहिलं तर अबोव्ह अँड बियॉन्ड हे जे पुस्तक आहे तर शिवकुमार मोहनकाय यांनी हे पुस्तक लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न पुढचा आहे 8व्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी संमेलनाचे आयोजन कोणता देश करणार आहे? ते योग्य उत्तर आहे भारतामध्ये 8व्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचं जे काही संमेलन होणार आहे भारतामध्ये आयोजित या ठिकाणी केलं जाणार आहे. प्रश्न पुढचा आहे वयाच्या 41व्या वर्षी निधन झालेले वीरेंद्र कुमार कोण होते? तर हे अभिनेता होते पंजाबचे अभिनेता होते. ठीक आहे योग्य उत्तर आहे अभिनेता होते ते. प्रश्न पुढचा आहे आपला भारतीय सैन्याने शत्रूचे ड्रोन रिअल टाइम मध्ये शोधून नष्ट करण्यासाठी कोणती संरक्षण प्रणाली सुरू केली? त्याचं योग्य उत्तर आहे सक्षम ही संरक्षण प्रणाली भारतीय सैन्याने शत्रूचे ड्रोन रिअल टाइम मध्ये शोधून नष्ट करण्यासाठी विकसित केलेली आहे. प्रश्न पुढचा आहे मिसेस युनिव्हर्स हा किताब जिंकणारी पहिली भारतीय कोण बनली आहे? ते योग्य उत्तर आहे शेरी सिंह या पहिल्या भारतीय बनल्या आहेत ज्यांनी मिसेस युनिव्हर्स हा जो किताब आहे तो जिंकलेला आहे. प्रश्न पुढचा आहे गोबी वाळवंटात जगातील पहिला सौर औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाने सुरू केला आहे? तर त्याचे योग्य उत्तर आहे चीन या देशाकडून हा सौर औष्णिक ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे गोबी या वाळवंटामध्ये. प्रश्न पुढचा आहे 2025चा शांतता नोबेल पुरस्कार जिंकणारी मारिया कोरिना मचाडो कोणत्या देशाची आहे? योग्य उत्तर आहे त्या व्हेनेझुएला या देशाच्या असलेल्या पाहायला मिळतात आणि 2025चा शांततेसाठी जो नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे तो यांना प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न पुढचा आहे न्यू स्टार्ट करार अमेरिका आणि कोणत्या देशादरम्यान आहे जो अलीकडेच एका वर्षाने वाढवण्यात आलेला आहे? तर बघा न्यू स्टार्ट या नावाचा जो काही करार आहे तो अमेरिका आणि रशिया या 2 देशादरम्यान असलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न पुढचा आहे भारतापासून हिरवा हायड्रोजन तयार करण्यासाठी कोणत्या राज्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू सोबत करार केलेला आहे? तर पंजाब या राज्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू सोबत या ठिकाणी करार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. कशासाठी? तर हिरवा हायड्रोजन तयार करण्यासाठी. प्रश्न पुढचा आहे आंतरराष्ट्रीय जांभळा महोत्सवाची 3री आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली होती? ठीक आहे हा जो काही पर्पल फेस्ट होता पर्पल महोत्सव होता हा आपल्याला गोवा या राज्यामध्ये पणजी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला पाहायला मिळतो. प्रश्न पुढचा आहे भारतातील पहिली चित्ता सफारी कोठे सुरू झाली?
तर योग्य उत्तर आहे कोनो राष्ट्रीय उद्यानामध्ये भारतातील पहिली चित्ता सफारी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न पुढचा आहे, भेसळयुक्त आणि बनावट औषधांना प्रतिबंध करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने औषध निरीक्षकांना औषध रसायनांची तपासणी करण्याचे अधिकार दिले आहेत? तर योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न पुढचा आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त सरदार @150 युनिटी मार्च मोहीम कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे? ते योग्य उत्तर आहे पंजाब या राज्यामध्ये सरदार @150 युनिटी मार्च जो आहे मोहीम या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न पुढचा आहे आपला, कोणत्या शहरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स रोबोटिक्स सहाय्यित मूत्रपिंड प्रत्यारोपण करणारे भारतातील पहिले सरकारी रुग्णालय बनले आहे? तर योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या शहरातील. प्रश्न पुढचा आहे, शहरांमध्ये वन्यजीव आणि पर्यावरणीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या शहरातील जागतिक वन्यजीव मेळावा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे? ते योग्य उत्तर आहे दिल्ली या ठिकाणी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे, वाळवंटातील माती निर्मिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रथम गहू कोणत्या राज्यामध्ये लागवड करण्यात आला आहे? तर बघा वाळवंटातील माती निर्मिती तंत्रज्ञानाचा वापर करून राजस्थान राज्यामध्ये प्रथमच गहू लागवड या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. प्रश्न पुढचा आहे, खालीलपैकी कोणत्या शहरात ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 आयोजित करण्यात आला होता? ते योग्य उत्तर आहे मुंबई या शहरामध्ये ग्लोबल फिनटेक फेस्टिवल जो आहे तो आयोजित करण्यात आलेला होता 2025चा. प्रश्न पुढचा आहे, 70व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये कार्तिक आर्यनसह कोणाला उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला? ते योग्य उत्तर आहे अभिषेक बच्चन याला. प्रश्न पुढचा आहे, भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यात बांधले जाईल? ते योग्य उत्तर आहे कर्नाटक या राज्यामध्ये. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले भारतातील पहिल्या एकात्मिक गतिशीलता ॲपचे नाव काय आहे? ते योग्य उत्तर आहे वन ॲप. ह्या ॲपचं नाव असलेलं आपल्याला पाहायला मिळतं मुंबई वन. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे आपला, गरीब कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी ओरुनोई 3.0 योजना कोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे? तर ही आसाम या राज्य सरकारकडून योजना जी आहे सुरू करण्यात आलेली आहे. आसामचे मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ही योजना जी आहे परत सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न पुढचा आहे, अदानी आणि गुगल संयुक्तपणे भारतातील सर्वात मोठे AI डेटा हब कोणत्या शहरामध्ये बांधतील? तर त्याचे योग्य उत्तर आहे विशाखापट्टणम या शहरामध्ये अदानी आणि गुगल करून या ठिकाणी संयुक्तपणे भारतातील सर्वात मोठा AI डेटा हब जो आहे तो विशाखापट्टणम या शहरामध्ये तयार करण्यात येणार आहे. प्रश्न पुढचा आहे, अलीकडेच भारताने कोणत्या देशाला पोस्टल सेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली? ते योग्य उत्तर आहे युनायटेड स्टेट्स सोबत भारताने पुन्हा नव्याने या ठिकाणी पोस्टल सेवा जी आहे सुरू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जवळपास आपण आजच्या या व्हिडिओमध्ये 39 महत्त्वाचे ऑक्टोबर महिन्याच्या चालू घडामोडीचे प्रश्न जे आहेत कव्हर केलेले आहेत. बघा प्रश्न याचे जे PDF आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलला आपण उपलब्ध करून देणार आहोत. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामवर तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. तिथं तुम्हाला PDF या व्हिडिओमध्ये जेवढे पण काही प्रश्न आपण घेतलेत त्याची PDF आपण तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत. त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम अगोदर जॉईन करायचं आहे आणि कॉन्टेंट जर आवडत असेल तर चॅनलला नक्की आपल्याला सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून पुढे येणारे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ चालू घडामोडीवर आधारित तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.